नमस्कार मित्रांनो, मी वनरक्षक इंदल चव्हाण स्वागत करतो आपलं फॉरेस्ट लाईफ बाय इंदल या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगली बातमी आहे आणि महाराष्ट्रातील भरपूर महिन्यापासून एकच विषय चालू होता की वनरक्षक भरती कधी येणार आहे। या भरती संदर्भात महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन नागपूर सध्या चालू आहे। यामध्ये शंकर जगताप आमदार पिंपरी चिंचवड यांनी विधान भवनात अधिवेशन चालू असताना माननीय वनमंत्री गणेश नाईक यांना एक तारांकित प्रश्न विचारला होता। या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलेला होता की महाराष्ट्रातील वनरक्षक आणि वनसेवकाच्या भरती च्या जागा ज्या रिक्त आहेत ते कधी भरल्या जाणार। यामध्ये जे वनमंत्री आहेत त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे, ते तुम्हाला स्क्रीनवर दिसायला पाहायला भेटेलच, ते आपण बघूया। गणेश नाईक यांनी सांगितलेलं आहे, वन विभागाच्या सद्यस्थितीत वनसेवकाची पदे निर्माण झालेली नाहीत। सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 29/7/2025 च्या शासन निर्णयातून सूचना विचारात घेऊन वन विभागातील रिक्त 966 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पदाची बिंदूनामावली प्रमाणित करण्याची कारवाई संबंधित वनवृत्त स्तरावर सुरू आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पदाची बिंदूनामावली प्रमाणित करावयाची जी कारवाई ती सुरू आहे, ती कारवाई पूर्ण झाल्याच्या नंतर लगेचच वनरक्षक भरती ही समोरच्या काही महिन्यामध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल। तर तुम्ही भरती येण्याच्या अगोदर तुम्ही तुमची तयारी केलेली असावी। त्यामध्ये तुमचा असो लेखी, त्याच्यानंतर ग्राउंड हे तुम्ही परिपूर्ण असायला हवं, त्यानंतरच तुम्ही भरतीला सामोरे जाऊ शकता। तर भरती समोरच्या काही महिन्यामध्ये येणार आहे। आज माननीय वनमंत्री साहेबांनी तांत्रिक प्रश्नामध्ये त्याचे उत्तर पण दिलेले आहेत की 966 पदाची भरती समोर चालून येणार आहे आणि त्यांचे बिंदूनामावली प्रमाणित करणे चालू आहे। तर तुम्ही आत्तापासून तुमचा अभ्यास असो, तुमचा ग्राउंड असो, तुम्ही आत्तापासून व्यवस्थित आणि चांगल्या प्रमाणे करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये तुमची निवड होईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक आणि तुमच्या कामाचा ठरला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।